सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली कालच तुमची इंजिनिअरिंगची कॅप राउंड 1 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली होती. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट चेक केली असेल. आता आजपासून वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप ही आता सुरू झालेली आहे. ती आहे सीट ॲक्सेप्टन्स सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस. म्हणजे जर तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं असेल, बेटरमेंट करायचं असेल आणि जर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करायची असेल तर ही प्रोसेस आता आजपासून ही सुरू झालेली आहे. ही जी प्रोसेस आहे ही 3 दिवस ओपन असणार आहे. म्हणजे 3 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत 3 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस सुरू असणार आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही सेल्फ फ्रीज, बेटरमेंट ही सगळी प्रोसेस करू शकता. आता तुम्हाला सेल्फ फ्रीज कसं करायचं आहे, बेटरमेंट कसं करायचं आहे आणि तुम्हाला सगळं सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस कशी करायची आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करायची असेल तर सगळ्यात पहिले यायचं आपल्याला इंजिनिअरिंगच्या कॅप राउंडच्या पोर्टलवर. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ह्या इथे रजिस्टर करून घ्यायचे. या इथे ऑलरेडी रजिस्टरचा ऑप्शन आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केलं तर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. आता ह्या डॅशबोर्डवरती इकडे तुम्हाला कॅपचं ऑप्शन मिळेल, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. हा तुम्हाला एक ऑप्शन मिळेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही त्यावर क्लिक केलं तर इकडे आपलं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचं ऑप्शन आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला ते इंटरफेस बघायला मिळेल. सगळ्यात वरती तुम्हाला लिहून दिलं आहे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालं हे सगळं तुम्हाला लिहून मिळेल. पण त्याच्या खाली तुम्हाला लिहिलेलं असेल करंट अलॉटमेंट डिटेल्स. म्हणजे कॅप राउंड 1मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, त्याच्यामधली कुठली ब्रांच अलॉट झाली आहे, तुम्ही काय बेनिफिट घेतले आहेत, कुठल्या टाईपची सीट तुम्हाला मिळाली आहे, कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या इथे दिलेले असतील. तर हे तुम्हाला करंट अलॉटमेंट डिटेल्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले असतील. त्याच्या खाली तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये दिलं आहे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस. आता ह्या इकडे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची ही प्रोसेस कंप्लीट करायची. हे काही 4 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 आहे आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. स्टेप नंबर 2 आहे आपल्याला सीट ॲक्सेप्टन्सचं ऑप्शन चूज करायचं आहे. म्हणजे आपल्याला फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे तर हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ₹1000 जी आपली सीट ॲक्सेप्टन्स फी आहे ही आपल्याला पे करायची आहे. अँड स्टेप नंबर 4 आहे कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर. म्हणजे आपल्याला जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आता हे आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. आता हे 4ही स्टेप कंप्लीट करण्यासाठी सगळ्यात पहिल्या स्टेपपासून आपण सुरू करूया. पहिली स्टेप म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट करण्यासाठी ह्या इकडे तुम्हाला स्टेटसच्या इकडे इनकम्प्लीटचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्या इनकम्प्लीटचं ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इनकम्प्लीटवर क्लिक कराल मग त्याच्यानंतर तुमच्यासमोर सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स येतील. म्हणजे तुमचा कॅन्डिडेट नेम वगैरे जेवढं पण डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एंटर केले होते हे सगळे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, 10वी 12वीला किती पर्सेंटेज होते, CETला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, हे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले असतील. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स कॅप राउंड 1. कॅप राउंड 1मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, कुठली ब्रांच अलॉट झाली आहे, कुठली सीट मिळाली आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या इथे बघायला मिळतील. त्याच्यासोबत तुम्हाला इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटरचं नाव आणि त्याच्यासोबत त्यांचा नंबरसुद्धा दिलेला असेल. म्हणजेच काय की ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये एक कोऑर्डिनेटर असतो, एक सर असतात. तर काही पण डाऊट असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर इथे दिलेला असेल. आता ही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस प्रोसीड करण्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स केल्यानंतर इकडे तुम्हाला आता काही चेकबॉक्स दिलेले आहेत. म्हणजेच काय की इथे आपल्याला सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले आहेत. हे आपल्याला 1 बाय 1 चेक करायचे आहेत आणि आपल्याला सगळे डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायचे. आता हे काही वेगळे डिटेल्स नसतील, हे तेच डिटेल्स आहेत जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करताना एंटर केले होते. जसे की इथे तुम्हाला जेंडर लिहून दिलं आहे. जेंडर तुमचा मेल हे करेक्ट जेंडर आहे का, करेक्ट असेल ते इकडे तुम्हाला करेक्टचे चेकबॉक्स दिले ना तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट टाईप तुमचं महाराष्ट्र टाईप ए आहे का, करेक्ट असेल तर करेक्टवर क्लिक करा. जर कोणतेही डिटेल्स तुमचे इनकरेक्ट असतील ते इनकरेक्टवर क्लिक करून ते तुम्ही करेक्ट करून घ्या. मग त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही इथे EWSचं ऑप्शन दिलेलं असेल बट EWS ऑलरेडी नो असेल म्हणजे ह्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. EWS झालं, त्याच्यानंतर इथे तुमचं डिफेन्स झालं, ऑर्फन झालं, ह्याला तुम्ही चेंज नाही करू शकत.
तर त्याच्यामुळे जे ते ऑलरेडी करेक्टवर टिक आहेत ह्याला तुम्ही अनटिक नाही करू शकत. सो जेवढं पण तुमचे डिटेल्स आहेत हे तुमचे पर्सनल डिटेल्स हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. जर सगळे करेक्ट असतील तर इथे तुम्हाला करेक्टवर सगळ्यांवर क्लिक करत जायचं आहे. एकदा तुम्ही सगळ्यांवर करेक्टवर क्लिक केलं तर इकडे बघा असे तुम्हाला ब्ल्यू कलरचे डॉट्स होऊन जातील. ठीक आहे, इकडे आपण आपले सगळे पर्सनल डिटेल्स करेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला आपले काही पर्सेंटेज आहेत हे आपल्याला करेक्ट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला हे पर्सेंटेज व्हेरीफाय करायचे आहेत की सगळे बरोबर आहेत की नाही. जर काही इनकरेक्ट असेल तर त्याला आपल्याला करेक्ट करून घ्यायचं. तर आपल्याला इकडे सगळे HSCचे टोटल दिलेले आहेत की 12वीमध्ये टोटल किती मार्क झाले आहेत, फिजिक्समध्ये किती टोटल झाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती झाले आहेत, त्याच्यानंतर 10वीमध्ये टोटल किती मार्क झाले आहेत, हे सगळे आपल्याला टोटल मार्क दिलेले असतील. तर सिम्पली सगळं आपल्याला चेक करायचं आहे की सगळे आपले मार्क बरोबर आहेत की नाही. जर सगळं करेक्ट असेल तर करेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं. जर कुठलीही मार्क इनकरेक्ट असेल तर इकडे तुम्हाला इनकरेक्टवर क्लिक करून जे पण करेक्ट मार्क आहेत तर ह्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला ते करेक्ट मार्क एंटर करायचे. हे आपण करेक्ट केले आपले क्वालिफिकेशन डिटेल्स. आता त्याच्यानंतर खाली आपल्याला सगळे आपले डॉक्युमेंट्स दिलेले आहेत की आपण कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले होते. तर त्या सगळ्या डॉक्युमेंटची आपल्याला लिस्ट दिलेली आहे. मग त्याच्यानंतर इकडे आपल्याला पुढे व्ह्यूचं ऑप्शन दिले. तर त्या व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही चेक करून घ्या की आपण करेक्ट डॉक्युमेंट अपलोड केलेत की नाही. जर कुठले डॉक्युमेंट इनकरेक्ट असेल तर हे तुम्ही करेक्ट करून घ्या, नाहीतर ॲडमिशनच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे सगळे आपल्याला व्हेरीफाय बघा ऑलरेडी सगळे व्हेरीफाईडवर टिक केलेलं असेल, बट तुम्ही चेक करा ओपन करून की सगळं बरोबर आहे की नाही. एकदा हे सगळं झालं, तुम्ही एकदा सगळं चेक केलं, करेक्टवर व्हेरीफाईडवर सगळं तुम्ही क्लिक करून झालं, मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला एक सेल्फ कन्फर्मेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. सेल्फ कन्फर्मेशन म्हणजेच काय की जेवढी पण तुमची इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही स्वतःहून व्हेरीफाय करत आहे आणि ह्या सगळ्यासाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात की जर कुठली डिटेल्स इनकरेक्ट असेल आणि त्याला तुम्ही करेक्ट केलं तर पुढे जर तुमचं ॲडमिशन कॅन्सल वगैरे झालं तर ह्याच्यासाठी तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल असणार आहात. तर हे सगळं तुम्हाला सेल्फ कन्फर्मेशनमध्ये दिलेलं आहे. तर हे सगळं रीड करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला एक चेकबॉक्स दिलेला आहे सेल्फ कन्फर्मेशनसाठी. तर ह्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माझ्या एक्झॅक्ट फेस कॅमच्या मागे हा चेकबॉक्स आहे. तर त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं तर ह्या इकडे वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इथे ओपन होते. इकडे आपल्याला आता सिलेक्ट करायचं आहे की जे पण आपल्याला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळालं आहे हे कॉलेज आपल्याला फ्रीज करायचं आहे की बेटरमेंट करायचं आहे. आता फ्रीज कोणी करायचं आहे, हे जो येल्लोमध्ये फ्रीजचं ऑप्शन दिलेलं आहे. तर फ्रीज नक्की कोणी करायचं आहे, तर ज्या पण मुलांना कॅपराउंड 1मध्ये एक असं कॉलेज मिळालं आहे जे त्यांचं ड्रीम कॉलेज आहे, त्या मुलांना कॅपराउंड 2मध्ये, कॅपराउंड 3मध्ये, कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे. जे कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळाले त्याच कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही ते फ्रीजचं ऑप्शनवर क्लिक करू शकता. इथे तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन दिलेलं आहे तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. बट जर तुमची अशी कंडिशन असेल की तुम्हाला त्या कॅपराउंड 1मध्ये एक कॉलेज मिळालं आहे, ते कॉलेज तुम्हाला रिझर्व करून ठेवायचं आहे, तुमच्यासोबत ठेवायचं आहे, बट तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. बट जर तुम्हाला कुठल्याही पुढच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला कॅपराउंड 1ची सीट रिझर्व करून ठेवायची असेल तर तुम्हाला बेटरमेंट हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर हा तुम्हाला क्लिक करायचा आहे. बेटरमेंट आणि नॉट फ्रीज हे सेमच ऑप्शन आहेत, हे काही वेगळे ऑप्शन नाही आहे. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज, नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट. सो जे पण तुम्हाला करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे, फ्रीज करायचं आहे, हे तुम्ही डिसाईड करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्ट करा. ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. ती पण व्हिडिओ एकदा तुम्ही चेक करून घ्या. आता जर तुम्हाला ते बेटरमेंट करायचं असेल तर सिम्पली बेटरमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही बेटरमेंट केलं तर इकडे काही इन्स्ट्रक्शन आहेत की इकडे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपीज पे करावी लागेल. ते इकडे काही सीट ॲक्सेप्टन्स डिटेल्स येतील की तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस तुम्ही काय केलं, तुम्ही बेटरमेंट केलं राईट, ते इथे तुम्हाला बेटरमेंट असं लिहून येईल. त्याच्या पुढे तुम्हाला सेल्फ कन्फर्मेशन स्टेटस लिहून येईल, नॉट कन्फर्म म्हणजे अजून तुम्ही कन्फर्म नाही केलेत, तुम्ही 1000 रुपये वगैरे पे नाही केलेत, बट तुम्ही बेटरमेंट करणार आहात. तर खाली तुम्हाला ऑप्शन मिळेल सिलेक्ट पेमेंट मोड. तुम्ही ऑनलाईन मोड करणार असाल तर सिम्पली ऑनलाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं मग त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण मोबाईल नंबरनी रजिस्टर केलं होतं तर त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तर हा OTP एंटर करून तुम्हाला व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट म्हणजे तुम्ही बेटरमेंट करताय हे तुम्हीच करताय ना, हे व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ज्याच्याने कोणीही इतर कोणी पण तुमच्या लॉग इनमध्ये साइन इन करून तुमचे बेटरमेंट किंवा फ्रीज करणार नाही. ही सगळी ऑथॉरिटी तुमच्याकडे असेल तर त्याच्यामुळे इकडे तुम्हाला OTP दिला जातो.
तर याचे तुम्हाला OTP एंटर करून व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट केलं, मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन मिळेल की इकडे तुम्हाला सिलेक्ट दी ॲडमिशन ग्रुप टू मेक पेमेंट अँड क्लिक ऑन प्रोसीड टू पेमेंट. म्हणजे इकडे तुम्हाला सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही सीड ॲक्सेप्टन्स फी किती 1000 रुपीज आहे, ही तुम्ही 1000 रुपीज पे करणार आहात. येस, इथे तुम्हाला सिलेक्टचं ऑप्शन दिलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सिलेक्टवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला टोटल फी 1000 येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. आता एकदा तुम्ही पेमेंट वगैरे प्रोसीड केलं, मग त्याच्यानंतर तुमची जी सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे ही तुमची कंप्लीट होईल. एकदा तुमचे सगळे स्टेप्स कंप्लीट झाले, म्हणजे एकदा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं, तर सेल्फ व्हेरिफिकेशनच्या पुढे इथे तुम्हाला कंप्लीट असं लिहून येईल. एकदा तुम्ही सीड ॲक्सेप्टन्सचा ऑप्शन फ्रीज बेटरमेंट हा जो पण ऑप्शन आहे हे तुम्ही एकदा सिलेक्ट केलं तर इकडे तुम्हाला कंप्लीट असं लिहून येईल. एकदा तुम्ही 1000 रुपये पे केलेत, तिथे पे सीड ॲक्सेप्टन्स फीच्या पुढे पण जिथे माझं इनकम्प्लीट असं लिहून आलं आहे त्या ठिकाणी तुमचं कंप्लीट लिहून येईल. एकदा तुम्ही पेमेंट वगैरे सक्सेसफुली प्रोसीड केलं तर मग त्याच्यानंतर 4th स्टेपला तुम्हाला एक सीड ॲक्सेप्टन्स लेटर मिळणार. तर ते सीड ॲक्सेप्टन्स लेटर हे तुम्ही डाउनलोड करून ठेवा, हे तुम्ही प्रिंट काढून ठेवा. कारण की इन फ्युचर जर तुम्ही ते बेटरमेंट केलं असेल तरी पण इन फ्युचर ज्या पण कॉलेजमध्ये कॅपराउंड 2मध्ये कॅपराउंड 3मध्ये तुमचा नंबर लागेल, मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाताना तुम्हाला ते सीड ॲक्सेप्टन्स लेटर हे तुम्हाला दाखवावं लागेल. जर तुम्ही आता फ्रीज करत असाल किंवा जर तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल तर त्यामुळे तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स लेटर जे आहे हे तुम्हाला आता डाउनलोड करून ठेवायचं आहे. आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करताय किंवा ज्या कॉलेजमध्ये तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाताना हे तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स लेटर त्या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. तर हे काही सिंपल स्टेप्स आहेत. जर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची असेल तर हे स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. हे तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता, तुमच्या मोबाईलवरनं पण सुद्धा हे स्टेप्स होतील, तुमच्या लॅपटॉपवरनं तुमच्या PC वरनं पण हे तुमचे स्टेप्स कंप्लीट होऊन जातील. बाकी जर तुम्हाला अजून आयडिया नसेल की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं आहे, नक्की काय करायचं आहे, तर ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. त्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलं आहे की तुम्ही कुठली स्टेप केल्यानंतर तुम्हाला कुठली काय काय प्रोसेस करावी लागते. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो जर तुम्हाला त्या सेल्फ व्हेरिफिकेशन सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची असेल तर लवकरात लवकर करून घ्या. 3 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला टाईम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे पण डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत हे सगळे जर तुम्हाला डिटेल्स आवडले असतील, जे पण मी तुम्हाला समजवलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा अँड कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा की येस दादा मला समजलं, आय गॉट इट, ज्याच्याने मला समजेल की जे पण मी तुम्हाला स्टेप्स एक्सप्लेन केलेले आहेत हे किती मुलांना समजले आहेत. ॲज वेल एज कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर ह्या व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा. कारण की ही व्हिडिओ जेवढी तुम्ही हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईप करायला विसरू नका. सो गाइस दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.